भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने महामानव सार्वजनिक जयंती महोत्सव ट्रस्ट यासकडून दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी रुक्मिणी हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली। महामानव सार्वजनिक जयंती महोत्सव ट्रस्ट अनेक वर्षे ठिकठिकाणी जाऊन गोरगरिबांना मदत करत असतात। या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार माननीय श्री नरेंद्र पवार साहेब, माजी आमदार कल्याण पश्चिम, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शशिकांत नामदेव कंठ, उपाध्यक्ष अशोक सुखदेव खैरनार, सचिव कालूराम बलिराम भांबरे, खजिनदार जागृती प्रभंजन मुरुमकर, तसेच सार्वजनिक महोत्सव ट्रस्ट संपूर्ण कार्यक्रमकारी साई सर्व्हिस सोसायटी आंबिवली पश्चिम, तसेच अध्यक्ष मान्य श्री शशिकांत नामदेव कंठ साहेबांनी रुक्मिणी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे व सिस्टरांचे पुष्पगुच्छ व फळे देऊन स्वागत केले। त्यानंतर संपूर्ण हॉस्पिटलमधील पेशंटला फळे वाटप करण्यात आले। तसे डॉक्टरांनी व अध्यक्षांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आज 80वा ध्वजारोहण म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे। त्या अनुषंगाने महामानव सार्वजनिक जयंती महोत्सव ट्रस्ट आंबिवली या ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत नामदेव कंठ, उपाध्यक्ष अशोक सुखदेव खैरनार, सचिव कालूराम बलिराम भांबरे, त्यानंतर खजिनदार जागृती प्रभंजन मुरुमकर आणि त्यांची संपूर्ण कमिटी साई सर्व्हिस। आज आपण इथे या अनुषंगाने आलेलो आहोत की जे काही रुग्ण आहेत, पेशंट आहेत, त्यांना आपण अल्पोहाराच्या रूपाने फळं वाटप करणार आहोत ट्रस्टीच्या माध्यमातून। तर ह्या कार्यक्रमाला ह्या हॉस्पिटलच्या CMO मॅडम उपस्थित आहेत, मी त्यांचं स्वागत करेन। त्याचप्रमाणे ट्रस्टीचे अध्यक्ष शशिकांत कंठ साहेब देखील स्वागत करतील आणि संपूर्ण कमिटी स्वागत करेल। कारण रुग्णाची सेवा करणं हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे। कारण आधी व्याधी ज्याला लागते त्याची सेवा म्हणजे महत्त्वपूर्ण सेवा ठरली जाते। मग दानाचे 16 प्रकार आहेत। मग दानामध्ये फ्रूटदान आहे, वस्त्रदान आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे। अशा सगळ्या हे महामानव ट्रस्ट सेवाभावी काम करते आणि त्यांचं योगदानही आहे। कारण प्रत्येक ठिकाणी जाऊन ते आपलं काम करत असतात, वेळ देत असतात। तर मी महामानव ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत नामदेव कंठ यांना सूचित करेल की आपण 2 मिनटं मनोगत व्यक्त करून CMO मॅडमचं स्वागत करायचं आहे। त्याने त्यांचं मनोगत पहिले माझे वंदन करतो। आम्ही आज 4 वर्ष आले सातत्याने समाजसेवा करतो आणि 3 वर्ष आले ETG QLA काढून आणि ज्याला कोणाला इन्कम वगैरे भरतो त्याकडून वर्गणी वगैरे घेत असतो आणि आमचे सार्वजनिक ट्रस्टच्या लोकांकडून आम्ही वर्गणी गोळा करून हे राबवत असतो, फळ वाटप करत असतो, मुलांना वह्या पुस्तक वाटप करत असतो, MPSC UPSC विद्यार्थ्यांना मदत करत असतो। असे आम्ही सातत्याने 4 वर्ष काम करत असतो आणि आज आम्हाला शिवमान्याने इथे रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये फळ वाटप करण्याचं आम्ही आयोजन केलं जातं। त्याने आम्हाला परमिशन दिली म्हणून त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांचे आभार मानतो। आम्हाला असं वाटतं एखाद्या पेशंटची त्यांच्या चेहऱ्यावरचा दुःख आम्हाला बघवत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्याकरता आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन फळ वाटप करतो, कोणाला नाश्ता वाटप करतो, धान्य वाटप करत असतो। असे आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आमच्या स्वखर्चाने आम्ही करत असतो सातत्याने प्रयत्न। समाजसेवा
बद्दल बोलायचं असं की ते लोक वेळच्या वेळी म्हणजे आता 6 महिन्यापासून आम्ही शशिकांत साहेबांना आता ओळखले, तर आम्ही त्यांच्याबद्दल हेच बोलू शकतो की त्यांची वेळोवेळ माझ्याशी बोलणं होत राहतात. आणि तेच नाही, ते इतरही सोशल वर्कर आमच्याकडे येतात आणि आम्हाला असे सांगतात की आम्हाला फळं वाटप करायची, आम्हाला काही पेशंट्सला मदत करायची. तर ह्याबद्दल मी हेच बोलेल की यांच्याकडून तुम्ही एक प्रोत्साहन घेतलं पाहिजे. तुम्हीसुद्धा तुमच्या वतीने जर काही मॅनेज होत असेल की गरीब रुग्ण भरपूर असतात, या माध्यमातून जर त्या रुग्णांपर्यंत ही अशी मदत जर पोचली तर पेशंटला आणि बाकीचे जे डॉक्टर्स आहेत त्यांना पण भरपूर असा आनंद होईल.